फडणवीस सरकारकडून वचनपूर्ती। फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयांपैकी 92% निर्णयांची थेट अंमलबजावणी। राज्य मंत्रिमंडळाने डिसेंबर 2024 ते 24 मार्च 2026 या काळात 495 निर्णय घेतले। 495 पैकी 458 म्हणजे 92.50% निर्णयांची अंमलबजावणी केली। एकूण 37 निर्णयांच्या अंमलबजावणीची कार्यवाही सुरू। बहुतेक विभागांचा स्कोअर 90%हून अधिक आहे। मुख्य सचिवांच्या कार्यालयाने सादर केलेल्या अहवालातली ही माहिती आहे। 92% निर्णयांची सरकारकडून अंमलबजावणी करण्यात आली आहे। फडणवीसांकडील सामान्य प्रशासन विभागाने घेतलेल्या 17 पैकी 16 निर्णय अंमलात। गृह विभागाच्या 32 पैकी 26 निर्णय पूर्णतः अंमलात। फडणवीसांकडून विधी न्याय विभागाचे 31 पैकी 30 निर्णय लागू। वित्त गृहनिर्माण खात्याकडून 100% अंमलबजावणी। टक्के निर्णयांची थेट अंमलबजावणी केलेली आहे। फडणवीस सरकारकडून वचनपूर्ती केली आहे। मुख्य सचिवांच्या कार्यालयाने सादर केलेल्या अहवालातली ही माहिती आहे। बहुतेक विभागांचा स्कोअर हा 90%हून अधिक आहे। 495 पैकी 458 म्हणजे 92.50% निर्णयांची अंमलबजावणी झालेली आहे। आणखी माहिती याबद्दल घेऊ, आपले प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, फडणवीस सरकारने जे एकूण निर्णय घेतले त्यापैकी 92% निर्णयांची थेट अंमलबजावणी करण्यात आलेली आहे। सौरभ, वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर खरं तर एक कार्यक्रम सुद्धा मंत्र्यांना देण्यात आला होता। त्याच सगळ्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली आहे आणि यातली खरं तर आकडेवारी समोर आली आहे। राज्यातल्या घेतलेल्या निर्णयांपैकी तब्बल 92% निर्णयांची थेटपणे अंमलबजावणी करण्यात आल्याची जी बाब आहे ती प्रशासकीय पातळ्यांवरनं समोर आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी जो नारा देण्यात आला होता, त्याची टॅगलाईन ठरवण्यात आली होती शपथविधीच्या दिवशी, त्यानुसार वेगवान पद्धतीने कारभार केला जात असल्याचं सरकारी आकडेवारीतून समोर येते। परंतु थेटपणे या सगळ्या निर्णयांची जनतेला किती फायदा झाला हे देखील समोर येणं तितकंच गरजेचं आहे। मात्र प्रथम दर्शनी सरकारने निर्णयापैकी 92% निर्णयांची अंमलबजावणी झाल्याचं आहे। त्यासोबत मंत्र्यांनी केलेल्या कामगिरीचं सुद्धा एकंदर कामाचं मूल्यांकन या माध्यमातून सरकारकडून केलं झाल्याचं या आकडेवारीतून समोर येत आहे। ठीक आहे, धन्यवाद ओम या माहितीबद्दल।